हॅलो एव्हरीवन, मी सुट्रुशल तुमच्यासाठी एकदम हटके वेगळ्या पद्धतीने मसाला चणा डाळची रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी मी 1 वाटी चणा डाळ रात्री भिजत घातली होती। नंतर मी सकाळी त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये काढून घेतली। सोबतच मी सुके खोबरे खिसून घेतले, 2 कांदे घेतले, त्याला मी लांब लांब पातळ पातळ मस्त कट करून घेतली। सोबतच मी आलं लसूणची पेस्ट पण तयार करून घेतली। आता आपण डाळ तयार करून घेऊया। त्यासाठी मी काय केले, एका ताटामध्ये भिजलेली चणा डाळ घेतली, त्यामध्ये मी खिसलेले खोबरे टाकले। एकदा तुम्ही या स्टेप बाय स्टेप फॉलो करून चणा डाळ नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये मी तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला आणि चवीनुसार मी मीठ टाकले। सोबतच मी फ्राय केलेला कांदा टाकणार आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवले होते। आता त्यामध्ये मी कांदा मस्त लाल होईपर्यंत डीप फ्राय करून घेणार आहे। बघा, एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आमच्या गावाकडे याला कोष्टाळू वरण पण म्हणतात। बघा, कांदा छान लाल झालेला आहे। आता आपण हा कांदा आपल्या डाळीमध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे गरम तेल टाकायचे। बघा, आता याला मस्त मिक्स करायचं। 5 ते 10 मिनिटापर्यंत याला छान मिक्स करायचं, जेणेकरून डाळीला पूर्ण मसाला लागेल आणि त्याला छान तेल सुटेल। बघा, मस्त याला मिक्स करायचं। बघा, छान मिक्स झालेला आहे, मसाला पूर्ण डाळीला लागलेला आहे आणि छान तेल पण सुटलं आहे। बघा, एकदा तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करून बघा। आता आपण याला फोडणी घालूया। त्यासाठी आपल्याला गरम पाणी एका साईडला मी करायला ठेवले। नंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट घेतली, त्याला मस्तपैकी मिक्स केले आणि त्यामध्ये आपण जो मसाला डाळ केली होती तो टाकणार आहे। बघा, आता याला आपण मस्त एकत्र करून घेऊया। बघा, त्याला आता छान तेल सुटल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। त्यासाठी मी त्याच ताटामध्ये थोडं गरम पाणी टाकले आणि ते पाणी मी आपल्या डाळीमध्ये टाकणार आहे। बघा, छान त्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया। चणा डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून आपण यामध्ये फक्त गरम पाण्याचा वापर करणार आहे, जेणेकरून डाळ लवकर शिजेल। बघा, एकदा तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। बघा, आपली डाळ छान शिजलेली आहे, त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली। गरम गरम डाळ मस्त सर्व करावी आणि आपल्या परिवाराबरोबर मस्त खावी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।